श्री वटेश्वर भगवान यात्रा उत्सव धोडंबे अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा। सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री वटेश्वर भगवान यात्रा उत्सव श्री विजय राजाराम रकिबे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला। सलग 11 वर्ष श्री वटेश्वर भगवान यात्रा कमिटीचे अध्यक्षपद श्री विजय राजाराम रकिबे यांनी भूषविले। वटेश्वर भगवान यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष विजय रकिबे, उपाध्यक्ष शरद उशीर, खजिनदार सतीश रकिबे, बबन बैरागी तसेच रावसाहेब पंढरीनाथ उशीर, सुनील राजाराम रकिबे, सुरेश उशीर, बंडू रकिबे, गोविंद रकिबे, शरद केदारे आणि विशेष प्रयत्न केले। यावेळी कुस्ती आणि बैलगाडी शर्यत कार्यक्रम संपन्न झाला। यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी अध्यक्ष विजय रकिबे, उपसरपंच नंदकुमार उशीर, पोलीस पाटील गंगाधर उशीर, काका काळे, संपत पाटील, सरपंच मेघनार किवे, मुंडे साहेब यांनी विशेष प्रयत्न केले। तसेच केदू अण्णा रकिबे, मनोज उशीर, संजय तोडकर, निलेश रकिबे, अरुण रकिबे, विकास बुजाडे व गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी यात्रेसाठी विशेष वर्गणी देऊन सहकार्य केले। आज आमच्या धोडंबे गावचं ग्रामदैवत श्री भगवान वटेश्वर यांचा यात्रोत्सव, हा यात्रोत्सव आमच्या गावामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। वटेश्वरांचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असून ते जागृत देवस्थान आहे, अशी पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे। आज या यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा व यात्रा शांततेत पार पाडावी, असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस पाटील म्हणून आवाहन करतो। आज धोडंबे येथील वटेश्वर भगवानाच्या यात्रेनिमित्त जो मानाची पूजा होती ती मला मिळाली, त्याबद्दल मी सर्व यात्रा कमिटी, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी माझ्या वाट्याला वटेश्वर भगवानाची आरती दिली आणि मी आरतीचा मान घेऊन खरोखर माझ्या 7 जन्माचं पुण्य असेल म्हणून आम्हाला मान मिळाला असं मला वाटतं। मी शब्द देतो की माझ्या वटेश्वरासाठी त्या ठिकाणी मी आयुष्यभर लीन राहील आणि माझ्या पद्धतीने मी त्या वटेश्वराच्या दरबारी जेही सहकार्य असेल ते करेल। धन्यवाद। अतिशय परंपरेने युक्त असणारी जी यात्रा आहे, वटेश्वर भगवानाची जी यात्रा आहे, त्या यात्रेच्या निमित्ताने कर्मवीर काकासाहेब वाघ
विद्यालय धोडंबे या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यात्रा कमिटीने त्या ठिकाणी विनंती केली की तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हा. त्या निमित्ताने आम्ही लेझिम पथक आणि शिवपार्वती आणि देखावा खंडेरावाचा देखावा त्या ठिकाणी इथे सादर केला. हा देखावा सादर करत असताना अतिशय आनंद होत आहे की पंचक्रोशीतील अनेक जे नागरिक होते त्या नागरिकांनी शाळेचं आणि गावाचं कौतुक केलं. अतिशय सुंदर असे हे देखावे, अतिशय सुंदर अशी ही शोभायात्रा या निमित्ताने या ठिकाणी पार पाडली. खरंच या गावातील जे वटेश्वर भगवानाची जी श्रद्धा आहे ती श्रद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी त्या सहभाग घेण्याचा निमित्त किंवा सहभाग घेता आला त्यानिमित्त त्या ठिकाणी कर्मवीर काकासाहेब वाघ धोडंबे विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद यांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने आम्हालाही सहभाग घेण्यासाठी त्या ठिकाणी दरवर्षी यात्रा कमिटीनेही त्या ठिकाणी अतिशय छान नियोजन केलं. कारण दरवर्षीपेक्षा एक वेगळी यात्रा कमिटीचं नियोजन या ठिकाणी होतं. फुलांची आरास भगवान वटेश्वरासाठी त्या ठिकाणी पूर्ण शोभायात्रेच्या मार्गावर त्या ठिकाणी दिलेली होती. यात्रा कमिटीतील सर्व उत्सुक नवतरुण यांनी अतिशय उत्साहाने या शोभायात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतला. खऱ्या अर्थाने ही वटेश्वर यात्रा आजपासून त्या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर 2 दिवस ही वटेश्वर यात्रा इथं मोठ्या थाटात संपन्न होत आहे. आज या ठिकाणी निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद मानतो. आमच्या गावची यात्रा पहिल्यांदाच अशी झाली. काही स्वरूप कंत्री आले तिला आणि आमच्या मुलांनी फार सहकार्य केलं त्यात. त्यांनी पण सगळ्यांनी आरतीचा मान भेटला आमच्या मुलाला. त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप बरं वाटतं. धर्मीय ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे धोडंब गाव सह्याद्रीच्या कुशीत धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी. धोडप किल्ल्याला नाव हे धौम्य ऋषींमुळेच मिळालेलं आहे. हे धोडंब गाव चांदवड तालुक्यात नाशिक जिल्ह्यात. आणि या धोडंबे गावात प्राचीन असं पेशवेकालीन म्हणजे त्याची स्थापना धौम्य ऋषीनेच केलेली आहे. परंतु त्याचा जीर्णोद्धार पेशव्यांचे सरदार चिमाजी आप्पा पेशवे यांनी त्या काळात हे मोठं भव्य दिव्य असं मंदिर त्या काळी बांधलं गेलं. दगडात बांधलेलं पूर्ण वातानुकूलित असं हे मंदिर आहे. उन्हाळ्यात थंड वाटतं, हिवाळ्यात गरम होतं असं हे ऐतिहासिक मंदिर आमच्या धोडंबे गावाचं भूषण आहे. आणि वटेश्वराची महादेवाची स्थापना वटेश्वर नावाने, कारण वडाच्या वृक्षातून धौम्य ऋषींना भगवान शिवाचा साक्षात्कार झाला होता म्हणून वटेश्वर नाव देण्यात आलेलं आहे. तर या वटेश्वराची ही वार्षिक यात्रा दरवर्षी होणारी हा उत्सव हा दत्त जयंतीच्या दिवशी होत असतो. आणि या दिवशी संपूर्ण गाव अतिशय ज्याप्रमाणे दिवाळीचा सण साजरा करतं असं ही यात्रा संपूर्ण गाव साजरा करीत असतो. अतिशय प्रभावी असं, अतिशय जागृत असं आमचं देवस्थान आहे. गावातील प्रत्येकजण सकाळी दर्शन घेतल्याशिवाय दुसरं काम करीत नाही असं हे महादेवाच्या मंदिराची महती मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यापेक्षा काही वेगळे असू शकतं. आणि या वटेश्वराची या गावावर संपूर्ण कृपाक्षेत्र आहे, कृपेचं सावली आहे. कुठलंही विघ्न आमच्या गावावर कधीच येत नाही असं हे प्रभावी वटेश्वराचं स्थान या धोडंबे गावात अस्तित्वात आहे. इतकं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी. कृषी उपसरपंच धोडंबे. सर्वप्रथम मी आपल्या धोडंबे गावाच्या वतीने आपल्या न्यूज चॅनलचं मी मनापासून असं अभिनंदन करतो. कारण आज तुम्ही धोडंबेमध्ये येऊन आमच्या इथे जे सालाबादाप्रमाणे जे वटेश्वर महाराज यात्रा आयोजित केली जाते त्या योजनेमध्ये दररोज त्या दिवशी सकाळी मूर्ती मिरवणूक असते, सायंकाळी रथ मिरवणूक असते, तसेच कुस्तीची दंगल पण आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे होत असते. आणि ह्या धोडंबे गावात धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी वटेश्वराचं हे प्राचीन मंदिर खरोखर असं भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक धोडंबे या गावात नेहमीच येत असतात. तसेच शेजारीच आमच्या तसं म्हटलं तर महाराष्ट्रात कुठेही असं विष्णूचं मंदिर नाही. असं मंदिर पण आमच्या शंकराच्या मंदिराशेजारी विष्णूचं पण मंदिर आहे.
आणि त्या मंदिराची पण खूप मोठी अशी व्याप्ती या परिसरात आहे. तसेच आमच्या तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुलदादा आयर यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला सांगायला आनंद होतो की त्यांनी या मंदिराच्या जतन आणि दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये निधी हा उपलब्ध करून दिला आणि येत्या थोड्या दिवसात ते काम पण सुरू होईल. कारण या परिसरातील या जनतेचं सर्व प्रेम या आमच्या वटेश्वर भगवानच्या कृपा आशीर्वादाने पार पाडत असतं. तसेच शेजारीच आमचं भैरवनाथ मंदिर पण आहे. भैरवनाथ मंदिराची आणि शंकराची जी काही व्याख्या सांगायची झाली तर भैरवनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आणि शंकराच्या दर्शनासाठी कुठली गोष्ट वेगळी करावं लागत नाही. पूजा अर्चा सगळ्या एकच असतात आणि त्या करीत असताना सर्व भाविक या आमच्या परिसरात लांबून जे नाशिकला लोक असतात, कुणी बाहेर असतं ते पण येतात आणि त्या दर्शनासाठी 2 दिवस धोडंबे गावात मुक्कामी राहून या गावाची शोभा वाढवतात. त्यांचं मी मनापासून असं अभिनंदन करतो. तसेच ग्रुप ग्रामपंचायत धोडंबेच्या वतीने यात्रा कमिटी असेल, धोडंबे ग्रामस्थ